नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे फ्रंट साईडची डिझाईन गळ्याची कशी बनवायची ती पाहणार आहोत. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे 39 छातीचा. तर पहिल्यांदा इथे मी मापे टाकून घेते. मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये फ्रंट साईडची डिझाईनच दाखवणार आहे. तर इथे मी कापड अस्तर फोल्ड करून ठेवला. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. इथे मी 1 इंच माप घेऊन सरळ रेष आखून घेते अशा प्रकारे. आता आपल्याला इथे ब्लाऊजचे पूर्ण उंचीचे माप टाकायचं आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 16 इंचावर माप टाकून घेते. 39 छातीचा ब्लाऊज आहे आणि डीप नेक आहे. पुढच्या साईडला देखील गळा डीप आहे आणि पाठीमागच्या साईडला देखील. म्हणून इथे मी शोल्डर 5.5 इंच ठेवलेले आहे. मुंड्यासाठी इथे मी 6.5 इंच घेतले. इथून देखील 6.5 इंचावर माप टाकून घ्यायचे म्हणजे सरळ रेष येते. इथे मुंड्यासाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेते. आता इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. 39चा चौथा 1.25 इंच अधिक 2 इंच मार्जिनचे घेतले. इथे कमरेचे माप टाकून घेते. कमर आहे 32 इंच, त्याचा चौथा 8 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 2 इंच मार्जिनचे. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घेतली. इथे मी 2.5 इंचावर माप टाकून घेते. दोन्ही साईडला 2.5 इंच घेतलेले आहे योगपट्टीसाठी. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. आता इथे मी गळा रुंदीचे माप टाकून घेते 3 इंचावर. गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे आणि 5 इंच खालच्या साईडला डाऊन करून घेतले. इथे पुढच्या गळ्याची उंची मी 8 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 3 इंच. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथून 6.5 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इथून मी 1.25 इंच घेतलेले आहे. इथे मी प्रिन्सेस कटचे कट पॉईंटचे माप टाकून घेतले 11 इंचावर. इथे आपल्याला छातीचा 10वा भाग काढून घ्यायचा आहे. म्हणजे इथे मी 4.25 इंचावर माप टाकून घेतले आणि प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतला. इथे मी गळ्याला पानाकार काढून घेते गळ्याची डिझाईनसाठी आणि इथून आपल्याला अशा प्रकारे आकार काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी प्रिन्सेस कटच्या कटसाठी 2 इंचावर माप टाकून घेतले आणि आकार काढून घ्यायचा प्रिन्सेस कटचा अशा प्रकारे. इथे देखील आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथून 1 इंच घ्यायचे आणि माप सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी अशा प्रकारे आकार काढून घेतला. इथे मी 1 इंच खालच्या साईडला एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे. कारण पाठीमागच्या भागापेक्षा प्रिन्सेस कटमध्ये पुढचा भाग 1 इंच जास्त असतो. म्हणून मी ऑलरेडी पहिल्यांदा 1 इंच वाढवून घेतले होते. त्याच्यानंतर इथे मी बेल्टची कटिंग करून घेतले. आता जिथून आपण वाढवून घेतलेले आहे तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे मुंड्याच्या साईडून आकार काढून घ्यायचा अशा प्रकारे आणि इथून कटिंग करून घ्यायचे. आता इथे मी प्रिन्सेस कटची कटिंग करून घेते. इथे अस्तरचे कटिंग झालेले आहे. आता इथे मी ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करून घेते. पहिल्यांदा इथे मी ब्लाऊज पीसची जी बॉर्डर आहे ती कटिंग करून घेतली.
त्याच्यानंतर उलट्या साईडून फोल्ड करून ठेवायचे आणि जे अस्तरचे कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घ्यायचे. ब्लाऊज पीसचा कापड ऑर्गेन्झा साडीमध्ये आहे, एकदमच सिल्कमध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित बसत नाही. आता इथे मी योगपट्टीचे कटिंग करून घेते. इथे मी योगपट्टी फोल्ड करून ठेवलेली आहे ब्लाऊज पीस. त्याच्यानंतर पिना लावून घेतल्या आणि कटिंग करून घेतले. आता इथे मी पुढच्या भागाचे गळ्याची कटिंग करायचं आहे कॅनव्हास पेपरवरती. तर मी जे आकार काढून घेतलेला आहे तो तसाच ठेवून घेतला अस्तरचे. आणि अस्तर आणि कॅनव्हास पेपर मी एक सोबत कटिंग करून घेते. अशा प्रकारे साईडून 1 इंचाचे कॅनव्हास पेपर ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचे. आता इथे मी योगपट्टी तयार करून घेते. योगपट्टीचं जे ब्लाऊज पीसचे कापड आहे ते मी उलट्या साईडून ठेवून घेतलेले आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर सरळ शिलाई करून घ्यायची. पूर्ण शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे. इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले. त्याच्यानंतर इथे मी आपल्याला आता इथे पुढच्या भागाचे जे प्रिन्सेस कटचे कटिंग केलेले आहे ते तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी ब्लाऊज पीसचा खालच्या साईडचा कापड आहे तो उलट्या साईडला ठेवून घेतला आणि त्याच्यावरती अस्तरची कटिंग ठेवून घेतले आणि अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे. आता इथे मी गळ्याच्या साईडचे जे कापड आहे ते तयार करून घेते. गळ्याची साईड व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचे आणि पिना लावून घ्यायच्या, म्हणजे कापड शिलाई करते वेळी इकडे तिकडे होणार नाही. गळ्याच्या साईडला जशी आपण डिझाईन कटिंग करून घेतलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण शिलाई करून एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले. आपल्या पुढच्या साईडची तयार झालेली आहे पुढची साईड अशा प्रकारे. आता इथे मी प्रिन्सेस कटचे जे आहे कटिंग करून घेतलेले आहे ते शिलाई करून घेते. अशा प्रकारे शिलाई करून घेतली, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर डबल शिलाई देऊन घ्यायची. आतल्या साईडला मी कट देऊन घेतले, जिथे टक्स पॉईंट येतो तिथे. अशा प्रकारे आपल्याला दुसरी साईड देखील तयार करून घ्यायची आहे.
अशा प्रकारे आपल्याला इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत. इथे ब्लाऊज पीसचा कापड पातळ होता म्हणून मी इथे दुसरे अस्तर अशा प्रकारे जॉईन करून घेतले आणि इथे मी डबल अस्तर लावून घेणार आहे. कारण कप्स टाकायचे आहेत आणि सिंगल याच्यामध्ये टाकले तर बाहेरच्या साईडून व्हाईट कलरचे कप्स दिसतील, म्हणून मी इथे डबल अस्तर तयार करून घेतले. अशा प्रकारे इथे एकमेकावरती अस्तर ठेवून घ्यायचे आणि सरळ शिलाई देऊन घ्यायची. मधल्या साईडला आपल्याला शिलाई द्यायची नाही, कारण आपल्याला टक्स आतमध्ये कप्स टाकायचे आहेत प्रिन्सेस कटमध्ये. इथे मी साईडून शिलाई करून घेते. इथे मी गळ्याच्या साईडून देखील शिलाई करून घेते. याच्यानंतर आपल्याला इथे कॅनव्हास पेपरचे जे कटिंग केलेले आहे ते तयार करून शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी कॅनव्हास पेपर तयार करून घेतलेला होता, तो बराबर ठेवून घ्यायचा, पिना लावून घ्यायच्या अशा प्रकारे. त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची. इथे मी कॅनव्हास पेपर ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूने ठेवून घेतलेले आहे. गळ्यावरती व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. इथे मी एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करून घेते. एक्स्ट्राचे कापड कटिंग करून झाल्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे, म्हणजे गळा आतल्या साईडला व्यवस्थित परततो. अशा प्रकारे परतवून घ्यायचा. इथे तुम्ही व्यवस्थित परतवून घ्या. इथे आपल्याला नॉट्स लावायचे आहेत, तर मी गळ्याच्या वरच्या साईडून शिलाई करून घेते. अशा प्रकारे इथे आपला गळा तयार झालेला आहे आणि मी इथे आतल्या साईडला कप्स देखील टाकून घेतलेले आहेत. आता इथे मी खालच्या साईडला योगपट्टी लावून घेते. या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला पुढची साईड कशी तयार करायची या डिझाईनमध्ये ती दाखवलेली आहे. त्याच्यानंतर एकाच डिझाईनचे 3 ब्लाऊज तयार करून घेतलेले आहेत, ते तुम्हाला पुढे दाखवते. तिघींचे कटिंग एकाच गळ्याची डिझाईन आहे, पाठीमागच्या आणि पुढच्या साईडची. फक्त चेस्टचे माप वेगवेगळे आहे. गळ्याला मी नॉट्स लावून घेतलेले आहेत. अशा प्रकारे इथे मी योगपट्टी तयार करून घेतली. त्याच्यानंतर खालच्या साईडला कमरपट्टी जोडून घ्यायची.
इथे मी प्लेट टाकून घेतली. इथे देखील आपल्याला छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडून दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायची आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. ती लेस देखील आपल्याला फॅब्रिक पेंटिंग फॅब्रिक गम भेटतो त्याने लावून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतला. तुम्ही बघू शकता छान झालेला आहे ब्लाऊज. पूर्ण ब्लाऊजला मी हाताला, कमरेला आणि गळ्याला देखील लेस लावून घेतलेली आहे. लेस इथे मी फॅब्रिक गम भेटतो त्याने लावून घेतलेली आहे. कारण इथे मी पूर्ण लेस आहे ती पूर्ण मोत्यांनी भरलेली आहे. त्याच्यावर मशीन चालू शकत नाही. अशा प्रकारे एकाच मापाचे एकाच डिझाईनचे 3 ब्लाऊज तयार करून घेतलेले आहेत. लटकन देखील तिन्ही ब्लाऊजला एकाच प्रकारचे लावून घेतलेले आहेत. तुम्हाला पुढे दाखवते. फक्त माप वेगवेगळे आहे. तुम्हाला हा ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हा आहे दुसरा ब्लाऊज. सेम ब्लाऊज, सेम साड्या आहेत एकाच ऑर्गेन्झामध्ये, फक्त कलर वेगवेगळे आहेत. या ब्लाऊजचे चेस्ट आहे 41 इंच. याच्यामध्ये कप्स टाकलेले नाही आहेत. याचे मी शोल्डर 6 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 6.5 इंच घेतले. 41 छाती आहे. याला देखील हाताला पाठीमागे आणि कमरेला लेस लावून घेतली. याचा गळा देखील पानगळा आहे. आणि तिसरा ब्लाऊज आहे हा 39 छातीचा आहे. याला फक्त कमरेच्या साईडला लेस कमी पडली तर ती लावून घ्यायची आहे. इथे अशा प्रकारे मी लटकन बनवून घेतलेले आहेत. हा देखील पानगळा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील. या ब्लाऊजला कमरेला लेस कमी पडलेली आहे. अशा प्रकारे इथे मी 3 ब्लाऊज एकाच डिझाईनचे तयार करून घेतलेले आहेत.